तळणी सर्कलमधील पूर्णा नदीकाठच्या गावातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असते। या वाळू चोरीला महसूल सोबत पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याच्या तक्रारीही नव्या नाहीत। त्यातच एकाने हप्ते घ्यायचे आणि दुसऱ्याने ठरवून कारवाई करायची, यातून वाळू चोर आणि महसूल यांच्यातील संघर्ष वाढलाय। यांचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक महसूल आणि पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष का आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार फिरते आणि बैठे पथकातील बाहेरील कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाई दरम्यान हल्ल्याचे प्रमाण वाढले। गत काही महिन्यात पूर्णा नदीकाठच्या वझर, सरकटे, भुवण, केंधळी पोखरी, किर्ला, वाघाळा, दुधा, टाकळखोपा, लिमखेडा, उसवद, खोरवड यासह अन्य गावातील वाळू चोरीला आळा घालण्यासाठी गेलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर महसुलाकडून अनेकांवर गुन्हे दाखल केले जातात, पण पोलिसांकडून तत्परतेने वाळू चोरांना अटक करणे, गुन्ह्यातील वाहने ताब्यात घेणे यासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत। त्यामुळे पूर्णाकाठच्या वाळू चोरांचं मनोबल वाढत असल्याच्या लेखी तक्रारी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केल्या आहेत। नायब तहसीलदार कल्याण काळदाते यांच्या फिर्यादीवरून लिमखेड्यातील 8 वाळू चोरांवर 9 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला। यातील 5 आरोपींना ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींसह वाहने ताब्यात घेणार असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांनी सांगितले। तलाठी संजय लोहगावकर यांच्या फिर्यादीवरून किर्ला एका वाळू चोरावर 9 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केले। यातील आरोपीसह वाहन फरार असल्याचं तपास कर्मचारी पोलीस जमादार रखमाजी मुंडे यांनी सांगितले। पूर्णा नदीकाठच्या 15 गावात डझनभर जेसीबी आणि शेकडो ट्रॅक्टर आणि टिप्पर वाळू उत्खनन आणि वाहतूक करतात। कारवाई न करण्यासाठी सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून एका महिन्यासाठी एक टिप्परकडून तब्बल 2 लाखांपर्यंत हप्ते वसुली केली जात असल्याची चर्चा रंगते। विशेष म्हणजे एकाने हप्ते घ्यायचे आणि दुसऱ्याने ठरवून कारवाई करायची, हे प्रकार वाढले आहेत। कारवाई दरम्यान आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या वादानंतर खोटे गुन्हे दाखल केले जातात अशीही ओरड असते, पण वाळू चोरांचं ऐकणार कोण असेही बोललं जातं। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।